मित्रांनो, खरीप हंगाम 2023 मध्ये राज्यातील 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता आणि आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत, ज्या जिल्ह्यातील तालुक्याविषयी माहिती घेणार आहोत, तर त्या तालुक्याला जवळपास 86 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। त्यापैकी जवळपास 67,492 शेतकऱ्यांना ही मदत देखील मंजूर झालेली होती। तर यामध्ये मित्रांनो, जे 5,000 शेतकरी बाकी आहेत अद्यापही, तर त्या शेतकऱ्यांच्या ई-के-वाय-सी ला वगैरे कधी सुरुवात होणार आहे, त्याचबरोबर जिल्हा कोणता असणार आहे आणि ही ई-के-वाय-सी केल्यानंतर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत वितरित होणार आहे, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, बघायचं झालं तर राज्यातील जवळपास 40 तालुक्यात आताच आपण माहिती घेतली, तर दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता। आता आपण कालच्या व्हिडिओमध्ये जशी माहिती घेतली होती 2 जिल्ह्यांविषयी, त्याच्यामध्ये नुकसान भरपाईसाठी म्हणजे 2024 जे नुकसान भरपाई आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे 2023 देखील ज्या जिल्ह्या म्हणजे धुळे जिल्ह्यातील ज्या तालुक्यामध्ये नुकसान भरपाई 2023 अद्यापही वाटप करण्यात आलेली नाही, तर तो तालुका म्हणजे सिंदखेड तालुका। तर याच्यामध्ये 86 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। तर याच्यामध्ये एकूण 67,492 शेतकऱ्यांना 61,978 शेतकऱ्यांची मदत म्हणजे जवळपास जे 67,492 शेतकरी होते टोटल, तर त्याच्यापैकी जवळपास 61,978 शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता, मदत मिळाली होती। म्हणजे उर्वरित जे 5,514 शेतकरी होते, त्यांनी काय केलं, ई-के-वाय-सी करण्यासाठी हलगर्जीपणा केला किंवा ई-के-वाय-सी करण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही, साईटचा प्रॉब्लेम झाला। मग अशा कारणास्तव जे 5,000 शेतकरी वंचित राहिले होते ई-के-वाय-सी पासून आणि या निधीपासून, तर त्या शेतकऱ्यांसाठी जवळपास त्या 3,179 शेतकऱ्यांची के-वाय-सी झाली नसल्याने ते मदतीपासून म्हणजे 3,179 जे शेतकरी आहेत त्यांची के-वाय-सी झाली नव्हती आणि जे उर्वरित शेतकरी आहेत त्यांनी हलगर्जीपणा केला म्हणा किंवा साईटचा प्रॉब्लेम वगैरे म्हणा। तर जवळपास 5,000 टोटल बघायचं झालं तर 5,000 शेतकऱ्यांना 2023च्या दुष्काळीचा अतिवृष्टीचा हे लाभ मिळालेला नव्हता नुकसान भरपाईचा। तर सिंदखेड तालुक्यात 2023 खरीप हंगामातील जवळपास सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने म्हणजे कमी पाऊस झाला होता। दुष्काळ जाहीर करण्यात 2023ला बरेच जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता। तर बरेच पिके हे दुष्काळामुळे म्हणजे पाण्याच्या अभावामुळे वाया गेलेली होती। तर राज्य शासनाने जवळपास 31 ऑक्टोबर 2023ला शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली होती आणि जिरायत पिकांसाठी हेक्टरी 8,500, तर बागायत पिकांसाठी हेक्टरी 17,500 रुपये, तर फळबागेसाठी 22,500 रुपये मदत जाहीर करण्यात आलेली होती। म्हणजे जिरायत पिका सोडली तर तुम्ही जर बागायती असाल तर 17,500 आणि फळपीकदार असाल तर 22,500 एवढी मदत जाहीर करण्यात आली होती 2023ला दुष्काळाची। तर दुष्काळी अनुदानासाठी मदत ही जाहीर करण्यात आलेली होती आणि जवळपास 86 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। त्याच्यापैकी 3,179 शेतकऱ्यांची के-वाय-सी झाली नव्हती, के-वाय-सी झाली नव्हती। तर प्रशासनाने काय केलेलं आहे, जवळपास सिंदखेड तालुक्यासाठी एक मोहीम राबवण्याचं ठरवलेलं आहे आणि या मोहिमेअंतर्गत 2023चे जे शेतकरी पेंडिंगला आहेत, वेटिंगला आहेत किंवा वंचित राहिलेले आहेत, तर त्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आता जवळपास प्रशासनाने शोध मोहीम राबवली आहे। तर प्रत्येक गावात जाऊन शोध मोहीम राबवण्यात येणार आहे। म्हणजे प्रत्येक गावात, आता असं नाही की सिंदखेड तालुका छोटा आहे आणि तिथे एखाद्याच गावामध्ये ही मदत वंचित राहिलेले आहेत शेतकरी, तर जिथे जिथे ज्या ज्या गावामध्ये हे शेतकरी वंचित राहिलेले आहेत तिथे जाऊन मोहीम राबवण्यात येणार आहे आणि जवळपास मोहीम राबवल्यानंतर ही जी रक्कम आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर ई-के-वाय-सी झाल्यानंतर 2023ची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर धुळे जिल्ह्यातील सिंदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे। तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा। आपलं चॅनल छोटं आहे, आपल्या चॅनलला मोठं करण्याचा प्रयत्न करा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।